क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच MPSC गट ब पूर्व परीक्षा अराजपत्रीय 2026 विद्यार्थी मित्रांनो 14 जूनला पार पडली, म्हणजे आजच. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेपरचे आपण चालू घडामोडी करंट अफेअरचे संभाव्य उत्तर पाहूया. चला विद्यार्थी मित्रांनो, हा गट बचा पेपर आहे आणि हा सेट बी आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण चालू घडामोडीचे संभाव्य उत्तर पाहूया. सर्वात आधी प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्याचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमावर लावायचा आहे. कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? चढत्या क्रमांक. तर राम सुतार यांना 2014 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 मध्ये, अशोक सराफ यांना 2023 मध्ये आणि आशा भोसले यांना 2021 मध्ये. तर चढता क्रम बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर काय होणार आहे? अ, ड, ब, क म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 37 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खांगमिंगो हे डॅश या क्षेत्राशी संबंधित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित ॲप आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्राचा ॲप आहे. हा टीचिंग रिलेटेड ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब हे उभ्या शेतीची म्हणजे व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही असं विचारलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भूगोल क्षेत्राचा प्रश्न आहे, पण आपल्याला करंट अफेअर या प्रॉस्पेक्टनं विचारले गेलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? शेतीयोग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढवणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील या प्रश्नाचा. कारण की बाकी जे पर्याय आहेत ते उभ्या शेतीचे फायदे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसे की पाण्याचा कमी वापर, 12 महिने पिकाचे उत्पादन आणि वाहतुकीचा कमी झालेला खर्च. त्यानंतर पुढला प्रश्न एक कॉमन सेन्स रिलेटेड प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, योजना रिलेटेड हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय होता? लिंग समानता आणि मुलीचे शिक्षण. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. एका स्लाईडमध्ये 2 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. मिशन शक्ती योजना डॅशशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मिशन शक्ती योजना महिला सक्षमीकरण म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट रिलेटेड ही संबंधित आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 41 नंबरचा प्रश्न आहे. 41 नंबरचा, डॅश एक पायलट वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेच्या परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. तर ते कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? ते आहेत गोपीचंद थोट्टाकुर्रू. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. खूप सारे विद्यार्थी मित्रांनो शुभांशू शुक्लामध्ये कन्फ्यूज झाले असतील, पण हा पर्याय नाही आहे. गोपीचंद थोट्टाकुर्रू हे ऑप्शन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती आहे? ते विचारले आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे टोटल नंबर ऑफ वुमेन्स कॅन्डिडेट हू म्हणजे ज्यांनी भाग घेतला होता 2024च्या जनरल इलेक्शनमध्ये. तर ते टोटल संख्या 800 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लिगो हे खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहेत. ती मूळची डॅश देशातली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते मूळची डेन्मार्क या देशातली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य कथने ओळखायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आला. हा विधान योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री 2025ने सन्मानित करण्यात आला 2025च्या. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अ, ब दोनही बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
दुष्काळ सहन करणारी डॅश म्हणजे टिंबटिंब जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नासाठी डॉक्टर स्वाती नाईक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर ती जात कोणती आहे ते विचारण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचं नाव आहे सहभागी धान तांदूळ, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय काय आहे हे विचारण्यात गेलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे म्हणजे स्टेटमेंट काय, जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, हे बरोबर आहे. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणं, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं आहे सामाजिक विषमतेला संबोधित करणं, हा पण पर्याय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे 3 पर्याय बरोबर आहेत. पर्याय का स्टेटमेंट का दिलेलं आहे, AIच्या नियंत्रणासाठी सामाविक चौकट स्थापित करणे, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. तर 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. कोणते, A, B आणि C. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, अ, ब, क, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग कथने ओळखा. UNV बद्दल दिलेलं आहे. 2024 मध्ये UNVने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले, तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. ब स्टेटमेंट का दिलं, 2026चे वर्ष संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केलं, हा पण स्टेटमेंट, ब स्टेटमेंट पण बरोबर आहे. क स्टेटमेंट का दिलेलं आहे, स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक, शांतता निर्मिती इत्यादीचे समाविष्ट आहे, तर हा क स्टेटमेंट पण बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, डॅश यांनी 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला, तर ते होते विद्यार्थी मित्रांनो सायमन हॅरिस. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणाला जंगलच्या विश्वकोश म्हणजेच इन्सायक्लोपीडिया ऑफ दी फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातो, तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो तुलसी गोलाब. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सहकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केले होते, तर कोणती संस्था होती ते, तर विद्यार्थी मित्रांनो ते होती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NIA. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले संभाव्य उत्तरे आहेत चालू घडामोडीचे. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.